नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड देवळाली गाव पारावर असलेल्या गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात सोनसाखळी चोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली असताना आता देवळाली गावात पहाटे 3:30च्या सुमारास 3 चोरट्यांनी मंदिरांना लक्ष केल्याने एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी प्रथम मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिक्क्या तोडून त्यांतील पान्हे काढली। त्याच हत्यारांचा वापर करून 2 मंदिरांमध्ये प्रवेश करत दानपेट्या फोडल्या। सार्वजनिक पारावर असलेल्या पंच कमिटीच्या गणपती मंदिराच्या जाळीदार दरवाजाची तोडफोड करून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला। कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत पहाटेच्या वेळी त्यांनी गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला। तसेच दानपेटीतील रक्कमही लंपास करण्यात आली। चोरीची संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली असून 3 चोरटे फुटेजमध्ये दिसत आहेत। सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या निदर्शनास ही चोरी आली। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही या परिसरातील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवळ सह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक रोड। देवळाली गाव सार्वजनिक पार सूर्यमुखी गणपती मंदिर, या मंदिराची रात्री 3 ते 3:30च्या सुमारात दरवाजाच्या पुढून त्यामध्ये असलेला गणपतीचा चांदीचा 1 किलोच्या साधारण वजनाचा मुकुट आणि दानपेटी फोडून त्यातले रोख स्वरूपाचे रक्कम सुद्धा त्या चोरांनी या ठिकाणी नेली आहे। कारण की या ठिकाणी चोरी होण्याचा हा दुसरा ते तिसरा टाइम आहे। मागच्या टायमाला सुद्धा दिवसा ढवळ्या या ठिकाणी पेटी फोडून त्यातले रोख रक्कम करून चोर गेला। आज सुद्धा या ठिकाणी 1 किलो चांदीचा मुकुट आणि रोख स्वरूपाचे पैसे त्या पेटीमधून काढून चोर पसार झाला आहे। तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे त्या लवकरात लवकर या चोराचा सेडा लावावा व त्याला जेलबंद करावा। तेच रात्री त्या टायमात त्यांनी गावामध्ये काही ठिकाणी 2-3 रिक्षा फोडल्या व दंड्या मारुती या मंदिराची सुद्धा दानपेटी फोडून त्या ठिकाणची सुद्धा रोख रक्कम पळवण्याचा त्यांनी हे घात केलेला आहे। अशा चोराला लवकरात लवकर अटक करावा आणि त्याला जेलबंद करावा हे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो। 22 दिनांक 12/2025 रोजी रात्रीच्या सुमारास आपलं श्री दंड्या मारुती मंदिर देवस्थान देवळाली गावांचं ग्रामस्थांचं श्रद्धास्थान, भाविकांचं श्रद्धास्थान येथे काल रात्रीच्या सुमारास आपल्या दंड्या मारुती म्हणजे दानपेटीची चोरी झाली आहे। इथून त्या ज्या चोराने आपली दानपेटी इथून पैशाची चोरी केली आहे त्याचप्रमाणे पुढे गणपती मंदिर, त्या गणपती मंदिरामध्ये हे त्या दानपेटी चोरी करून आणि त्या देवाचा गणपती महाराजांचा मुकुटही चांदीचा चोरी करतो। प्रशासनाला विनंती करतो का गेल्या 2-3 वर्षापासून या मंदिराच्या चोऱ्या देवळाली गाव परिसरात, नाशिक रोड परिसरात बऱ्याच प्रमाणात झालेल्या आहे। आता काल परवा जेल रोडला काहीतरी प्रकरण दुकान फोडायचं आहे, याचं प्रशासन याची नोंद घ्यायची आणि पोलिसांनी याची वेळीच दखल घ्यायची। नाहीतर आमचे मंदिरं जर सुरक्षित नसेल तर माणसाचा काय भरोसा, असं मी प्रशासनाला विनंती करतो। आणि आमच्या देवळाली गाव ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीने, दंड्या मारुती मंदिर विश्वस्तांच्या वतीने मी पोलिसांना विनंती करतो की याच्यात खोलवर अभ्यास करून याची नोंद घ्यायची।